शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि याच ठिकाणी आजी आमदार आणि माजी आमदार या दोन्ही आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। आपल्यासोबत शरद पवार गटाचे माजी आमदार अशोक बापू आहेत। बापू, लोकांमध्ये फिरतायत, काय समस्या आहेत लोकांच्या? लोकांच्या स्थानिक समस्या असतात। उदाहरणार्थ ड्रेनेजचा विषय असतो, उदाहरणार्थ पिण्याच्या पाण्याचा विषय असतो, कचऱ्याचा विषय असतो। असे छोटे छोटे या शिरूर नगरीमध्ये नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात प्रश्न आहेत। खरं तर हे प्रश्न गेले अनेक दिवसांपासून प्रलंबित राहतात, मात्र हे सोडवले जात नाहीत। काय कारण आहेत नेमकी? नाही, आता काय आहे की आपल्याला वस्ती वाढत जाते, नागरीकरण वाढतंय, आपण तर करतच राहतो। या नगरीचे ज्येष्ठ उद्योगपती कैलासवासी रसिकभाऊ धारीवाल आणि त्यानंतर आत्ताचे आपले तरुण सहकारी उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल यांनी अत्यंत शिरूर शहरामध्ये उत्तम पद्धतीचं कामकाज केलेलं आपण पाहतोय आणि त्यांनी काम करताना निरपेक्षपणे केले। कुठेही रुपयाचा भ्रष्टाचार होत नाही। स्वतःचा पदर मोड करून तिथला चहा असेल तरी ते स्वतः त्या पद्धतीने वागतात। खरं तर शिरूर नगरपालिका ही फार जुनी नगरपालिका आहे, मात्र याचं विस्तारीकरण झालं नाही क्षेत्राचं। काय हे रखडलं गेलं? तसं नाही की आपल्याला माहिती की विस्तारीकरण वाढल्याच्यानंतर त्यांच्या गरजा आपल्याला त्याची पूर्तता झाली पाहिजे। जसं जसं आपण पाहतोय हा एरिया पूर्वीपेक्षा वाढलेला आहे, त्याला विस्तारीकरणाला ज्या वेळेला काय काय जी मदत लागते सरकारकडनं त्या पद्धतीने मिळते। आपण पाहतो की पुणा कॉर्पोरेशनमध्ये मध्यंतरी जी गावं गेली त्या गावांना गेले अनेक वर्षापासून काही सुविधा मिळत नाही आणि मग तुम्ही तिकडे टाकणार आणि त्यांना जर सुविधा देणार नसेल तर ते गैर आहे। म्हणून सुविधांची तयारी, तुमची इन्फ्रास्ट्रक्चर हे अगोदर उभं करणं काळाची गरज। माऊली कटकेंनी एक आरोप केला की या शहरामध्ये राहत्या घरांना आरक्षण टाकली गेली, लोकांना घरांना स्वतःच्या घरावर कर्जही काढता येत नाही। हे काय झालं सगळं? असं मुळेच झालेलं नाही। कोणाच्या घरावरती काय झालेलं आहे? काहीच नाही, चुकीचं आहे। आमदारांनी आरोप केलाय, कारण ते म्हणले पुढच्या काळामध्ये माहितीच नाही। काय त्यांना माहिती नाही साहेब? एक वर्ष जर हा माणूस शिरूर शहरात आला असेल तर सांगायचं। हा माणूस एक कोणाला विचारा, मी नाही, सामान्य जनतेला विचारा। आमदार दिसले का एक वर्ष? दिसले असेल तर सांगा, कोणाला बी सांगा। आपण नुसत्या निवडणुकीपुरते नसतो साहेब, लोकांचं प्रेम असतं, लोक आपल्याला आशीर्वाद देतात, निवडून देतात, मग त्याचं भान राखलं पाहिजे आपण। आज जर एक लोकप्रतिनिधी लोकांना उपलब्ध होत नसेल तर ते अत्यंत चुकीचं आहे। नक्कीच चुकीचं आहे। आपल्यासोबत उमेदवार आहेत। ताई, ही निवडणूक कुठंतरी महिलांशी केंद्रित होतात, तुम्ही महिलांमध्ये जात आहेत, काय एकंदरीत महिलांच्या अपेक्षा आहेत? नमस्कार, मी सर्वप्रथम रसिक भाऊ माणिकचंद धारीवाल यांना विनम्र अभिवादन करते आणि त्यांनी ज्यावेळेस मला ही संधी दिली त्यावेळेस मला लोकांच्या गरजा कळल्या, लोकांची डिमांड कळली आणि आजच्या मितीला म्हणताल तर सर्वप्रथम महिलांना महिला सुरक्षेचा विषय जास्त गौण आहे आणि त्यासाठी आपण ठराविक ठिकाणी, काही सार्वजनिक ठिकाणी CC कॅमेरे वगैरे बसवायचा प्रयत्न, म्हणजे जसं शासनाच्या माध्यमातून आपल्याला जे काही करता येईल ते आपण करू आणि ज्या मूलभूत गरजा आहेत, समजा गटारी म्हणा किंवा रोजची साफसफाई, स्वच्छता, याच्याकडे आम्ही जातीने लक्ष देऊ। असं कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा अपारदर्शकता कुठेही तुम्हाला आढळणार नाही। जसा प्रकाश भाऊंनी जसा या नगरीचा धुरा सांभाळताना जी काही भूमिका गाजवली त्या पद्धतीनेच आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू। खरं तर जबाबदारी मोठी येणार आहे, ही जबाबदारी कशी पेलवणार? मी उलट सर्व शिरूर नगरीच्या नगरवासियांना असं सांगते की त्यांनी मला सगळ्या गोष्टीचं बाजूनी सपोर्ट केलाच पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचं कुठे चूक होत असते त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन करून मला सहकार्य केलं पाहिजे आणि आमच्या पॅनलला भरघोस मतांनी विजयी केलं पाहिजे अशी मी त्यांना विनंती करते। नक्कीच विकास कामांच्या मुद्द्यावरती पुढे जाऊन ही निवडणूक रंगणार आहे, मात्र या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार माऊली कटके आणि शरद पवार गटाचे आमदार अशोक बापू पवार यांच्यात मात्र राजकीय शाब्दिकचं युद्ध नक्कीच पाहायला मिळणार आहे। साम TV न्यूज, शिरूर, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.